आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मनोज जरांगे आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवारी अर्ज आणि मतदारसंघ घोषित करतील। सर्व उमेदवारांना अंतर्वली सराठी देण्याचं आवाहन। जरांगेंच्या उमेदवारांबद्दल माहिती नाहीये, मी प्रचारामध्ये उतरलोय, आता समोर कुणीही आलं तरी कुस्ती खेळायची आहे, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सत्ताधारी उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जाते, राज्यातील अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली आहे, पवारांचा गंभीर आरोप। पवारांच्या काळातच रसद उमेदवारांना पुरवली जात होती, आता तसं होत नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, पोलिसांच्याही गाड्यात तपासाच, पवारांच्या आरोपांवर अजितदादांचं उत्तर। यंत्रणेचा कोणीही चुकीचा वापर करत नाही, पवारांकडे काही माहिती असेल तर तक्रार करावी, चौकशी होईल, शरद पवारांच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं वक्तव्य। माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला, पण कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, शायना एनसी बद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अरविंद सावंतांकडून जाहीर माफी। एकीकडे अरविंद सावंत माफी मागतात, मात्र राऊत इम्पोर्टेड माल या वक्तव्याचं समर्थन करतात। उबाठा सेनेनं अधिकृत भूमिका सांगावी, शायना एनसींचा उद्धव ठाकरेंना सवाल। ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलं नाही त्यांच्यावर काय बोलायचं, पवारांचा राज ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडतील। कुर्ला नेहरू नगर आणि अंधेरी पूर्व इथे शिंदेगडाची पहिली जाहीर सभा। राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीचा नारळ कल्याणमध्ये फोडणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांची माहिती। मंगळवारी कल्याणच्या P&T या चौकात राज ठाकरेंची पहिली सभा। अजित पवारांचा आज बारामतीमध्ये गावभेट दौरा, अजितदादा बारामती तालुक्यामधील तब्बल 27 गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधतील। महायुतीशी चर्चेविनाच राज ठाकरेंनी उमेदवार उभे केलेत, त्यामुळे माहीमच्या जागेचा घोळ, मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य। दादर माहीममध्ये शिंदेगडाचे उमेदवार सदा सरवणकरांचा प्रचार, सदा सरवणकर यांच्याकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत आणि आधी तुमचे उमेदवार माघारी घ्या, मग आमच्याकडून अपेक्षा ठेवा। माहीमच्या जागेवरून सदा सरवणकर यांचा मनसेला टोला आहे। माझ्यासमोर कोणही पाहत नाही, नावापेक्षा कामानं लोकांसमोर जाणार आहे, सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम, माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होईल। छत्रपती शिवाजी पार्कमधील मनसेचे कंदील निवडणूक आयोगानं हटवलेत, ठाकरे गटांना आक्षेप घेतल्यानंतर कंदील हटवण्यात आल्याची माहिती। दीपोत्सवाला विरोध हे चुकीचं विधान आहे, आचारसंहितेचा भंग झाला असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल, मनसेच्या दीपोत्सवावर अनिल देसाईंचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये मित्र म्हणून राजेश वानखडे यांना नक्की मदत करणार, मनसेचे आमदार राजू पाटलांची भूमिका। राजेश वानखडे अंबरनाथमधील ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। भाजपचे बोरिवलीमधील बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टींनी घेतली फडणवीसांची भेट, गोपाळ शेट्टींचं बंड शमवण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न, भेटीनंतर देखील शेट्टी निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। माझ्या संपत्तीविषयी फडणवीसांना पत्र लिहिलंय, काही चुकीचं आढळल्यास संपत्तीवर जप्ती आणा, कारवाई करा, संपत्तीवर विचारलेल्या प्रश्नावर गोपाळ शेट्टींचं वक्तव्य। भाजपनं गोपाळ शेट्टींना भरपूर दिलंय, गोपाळ शेट्टींच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास आहे, गोपाळ शेट्टींच्या बंडखोरीवर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। फडणवीसांकडून पुणे दौऱ्यात नाराजांच्या भेटीगाठी, सनी निंभण, संजय काकडे, धीरज घाटे, राजेंद्र आबा शिमिळकर, श्रीनाथ भिमाले, भरत वैरागेसोबत चर्चा, तर फडणवीसांच्या फोननंतर जगदीप मुळीकांनी माघार घेतली। फडणवीसांनी घरी जाऊन भेट देखील घेतली। तिकिटाच्या अपेक्षेनं अर्ज भरलेल्यांना बंडखोर म्हणणार नाही, ज्यांनी अर्ज भरले ते माघार घेतील ही अपेक्षा आहे, काँग्रेसमधील बंडखोरीवर नाना पटोलेंचं वक्तव्य। ठाकरे गटाचे रुपेश म्हात्रे यांचा बंड कायम, भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार घेतलाय, तर उद्धव ठाकरे मुलाला जिंकून आणण्यासाठी आमचा बळी देत आहेत, रुपेश म्हात्रेंचं वक्तव्य। पूर्वेला मदत मागतात आणि पश्चिमेला विरोधात उभे राहतात, रुपेश म्हात्रेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा, तर सुरेश टावरेंचं वक्तव्य। जिशान सिद्दीकींसोबत काहीही समझोता झाला नाही, राज ठाकरेंनी माझं काम बघूनच उमेदवारी दिली आहे, वांद्रे पूर्वच्या मनसेचे उमेदवार तृप्ती सावंत यांनी आरोप फेटाळले। जे कोणी काम करणार नाही त्यांच्यावर फक्त पक्ष द्यायचं आणि काम न करणाऱ्यांचा पुरावा पवारांकडे द्यायचा, धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत बंडखोरी संदर्भात चर्चा होणार आहे,
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। सिंचन घोटाळ्यावरील वक्तव्यानं अजित पवार स्वतः अडचणीत आलेत। अजित पवारांनी फडणवीसांनाही आणखी अडचणीत आणलंय। फाईल दाखवून दादांना फडणवीसांनी 10 वर्ष ब्लॅकमेल केलं। जयंत पाटलांचं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतलं हे वक्तव्य आहे। एकनाथ शिंदेंची बेकायदेशीर नेमणूक मोदी शहांनी केली आहे। मोदींनी नेमलेल्या सुभेदाराकडून महाराष्ट्र लुटला जातोय, मग मोदी खुश होणारच ना। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून धोका आहे का? सुरक्षा वाढवल्यानंतर संजय राऊतांचा सवाल। तर माहितीमध्ये पुढच्या 15 दिवसात सीएम पदाची लढाई वाढणार असल्याचंही विधान। लोकसभेला सेट केलेला फेक नेरेटिव्ह आता चालणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीकडून दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, संजय शिरसाट यांचा आरोप। दरडोई उत्पन्नात गुजरातनं महाराष्ट्राला टाकले मागे। दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा, गुजरात महाराष्ट्राच्या पुढे। नाना पटोलेंची ट्विट करत महायुती सरकारवर टीका। औद्योगिक उत्पादनामध्ये महाराष्ट्र 100% पुढे आहे। केंद्राचा अहवाल पाहिल्यानंतर मी माझं मत व्यक्त करेन। राज्याच्या घसरलेल्या जीडीपीवर अजित पवारांचं वक्तव्य। कुटुंबातील सर्वजण दिवाळी पाडव्यासाठी आलेत। अजित पवारांना कामामुळे वेळ मिळाला नसेल। पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय। दिवाळी पाडव्याची प्रथा शरद पवारांनी सुरू केली होती। अजित पवार नंतर दिवाळी पाडव्यात सहभागी व्हायला लागले। काटेवाडीमध्ये दिवाळी पाडवा होतोय हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे। रोहित पवारांचं वक्तव्य। कुटुंब एकच आहे, मात्र आमचे राजकीय विचार वेगळे आहेत। कौटुंबिक कार्यक्रमामध्ये असताना सोबत येऊच 2 दिवाळी पाडव्यांवर पार्थ पवार यांचं वक्तव्य। अदृश्य शक्ती यशस्वी झाली। पवार कुटुंबातील 2 दिवाळी पाडव्यांवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मी नेहमी शरद पवारांना भेटायला जातो। घरातील मोठ्यांच्या पाया पडण्यासाठी जावं लागतं। पवारांच्या पाडव्याला जाणार का या प्रश्नावर पार्थ पवारांचं वक्तव्य। अब की बार शरद पवार सरकार हातात बोर्ड घेऊन कार्यकर्ता दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला पवारांचं सरकार येणार असल्याचा व्यक्त केलाय विश्वास। भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असे बॅनर घेऊन कार्यकर्ते बारामतीमध्ये। बॅनर घेऊन शरद पवारांसोबत काढलाय फोटो। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रेटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न सोडवू असे पवारांनी अभिवचन दिलं आहे। भविष्य काळात करमाळा तालुक्यामधील उत्तर भाग ओलिताखाली असेल, माजी आमदार नारायण पाटील यांचं वक्तव्य। संख्याबळ जास्त असेल त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलंय। सगळे आमदार निवडून दिले तरच दादा मुख्यमंत्री होतील, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। मुलगा जन्माला येण्या अगोदरच त्याच्या लग्नाचा विचार चुकीचा आहे। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेलांची नाव न घेता प्रतिक्रिया। मुख्यमंत्री भाजपचं होईल असं राज ठाकरेंचं एका मुलाखतीमध्ये प्रतिपादन। फडणवीस स्वतःला अभिमन्यू असल्याचंच दाखवतात। वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे फडणवीस जनरल डायर आहेत। रोहित पवारांकडून फडणवीसांचा जनरल डायर असा उल्लेख। रश्मी शुक्ला निर्दोष असल्यानंच त्यांना महासंचालकाचं पद दिलंय। रश्मी शुक्लांच्या प्रश्नावर अजित पवारांचं वक्तव्य। तर ज्याची आता खावी भाकरी त्याचीच करावी चाकरी। अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला। स्वार्थासाठी ठाकरेंनीच आता काँग्रेससोबत सरकार बनवलेलं होतं। शिवसेना संपुष्टात येत असल्यानंच आम्ही भाजपसोबत गेलो। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। तिन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांसोबतच आणि बंडखोरांबाबत चर्चा करणार आहेत। सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील। तुम्हाला 4 तारखेला ते समजेलच, रमेश चेन्निथला यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट। मेहबूब शेख यांना आष्टीमधून पवार गटाची उमेदवारी। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी जरांगेंची घेतली भेट। आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मदत मागितली। भेटीनंतर राजू शेट्टींची माहिती। शिंदे फडणवीस अजित पवार म्हणजे सुतळी बॉम्ब, तर अब्दुल सत्तार म्हणजे दगडी फटका। राज्यामध्ये महायुतीच जिंकणार आहे। दिवाळीनिमित्त संतोष दानवेंचं वक्तव्य। शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांविरोधातील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना 24 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश। अब्दुल सत्तार औरंगजेब आहे, त्यामुळे औरंगजेबाबद्दल मी काही बोलणार नाही। रावसाहेब दानवेंची अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका। मलिकांबाबत पहिल्यापासून जी भूमिका आहे तीच आजही कायम आहे। मलिकांविरोधात आमचा उमेदवार देखील उभा आहे। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। माफी मागा अन्यथा भाजपचं काम करणार नाही। भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली। शिवसेनेच्या भूमिकेमुळे आमदार कुमार ऐलानी अडचणीत येण्याची शक्यता। संजय राऊतांनी आधी आपला पक्ष सांभाळावा। प्रकाश आंबेडकरांबद्दल चुकीचं वक्तव्य कराल तर रस्त्यावर उतरू। वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचा इशारा।
2019च्या निवडणुकीवेळी जामखेडला जाता येत नव्हतं आणि त्यावेळी आमचेच विरोधक राम शिंदेंनी विकासच केलेला नव्हता. 2019 नंतर कर्जत जामखेडमध्ये विकास पर्व सुरू झालं. रोहित पवार यांचा राम शिंदेंवर निशाणा. पाथरीतून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे आणि यावेळी माघार घेणार नाही. पाथरी मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर बाबाजांनी दुराणी ठाम आहेत. तर पाथरीत नुकसान होऊ नये, दुराणींनी उमेदवारी मागे घ्यावी, सुरेश वरपुडकर यांचं आवाहन. वाशिमच्या रिसोडमध्ये भाजपच्या बंडखोरीवर शिंदे गटाकडून नाराजी. रिसोडमधील बंडखोरी शिंदे गटाला संपवण्यासाठी आहे का? शिंदे गटाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांचा सवाल. श्रीगोंदा विधानसभेमध्ये भाजपचा उमेदवार बदलणार. आमदार बाबनराव पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी मुलाच्या नावासाठी आग्रह. देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची बबनराव पाचपुतेंची माहिती. नागपूरमधील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद यांची शेवटी 5 दिवसांनंतर पक्षामध्ये पुन्हा घर वापसी. नागपूर मध्यमधून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होऊन केला होता वंचित बहुजन आघाडीत प्रवेश. भाजपच्या माजी खासदार आणि अपक्ष उमेदवार हिना गावित आजपासून प्रचाराला सुरुवात करतील. अक्कलकुवा तालुक्यामधील डाब या गावापासून प्रचाराचा नारळ फोडतील. धुळ्यात समाजवादी पक्षाकडून अपंग बांधवांच्या सायकलवरून प्रचार. शहरामधील विविध भागात इर्शाद जहागीरदार यांचा हा प्रचार. धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. सोनगिरी इथल्या सोमेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बंडखोरीला सुरुवात. शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुख अपक्ष लढणार. खेड आळंदीमधून चौरंगी लढतीचे संकेत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील काँग्रेसला खिंडार. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पवारांची घेतली भेट. कन्या सिद्धी कदमची उमेदवारी कापल्यानंतर पाडव्यानिमित्त पवारांची घेतली भेट. विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. उद्याच्या महायुतीच्या बैठकीमध्ये पुरंदर मतदारसंघात अजितदादांनी दिलेल्या उमेदवारीवर चर्चा होणार. शिवतारे पुरंदरमधून शिंदे गटाचे उमेदवार आहेत. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा नव्या तारखा. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 5 नोव्हेंबरला तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत 6 नोव्हेंबरला सुनावणी. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या 10 सभा होणार. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या धुळे आणि नंदुरबारमध्ये सभा. 9 नोव्हेंबरला अकोला आणि नांदेडमध्ये मोदींच्या सभा. हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाला नवीन चिन्हाचा शोध घ्यावा लागणार आहे. शिट्टी चिन्ह जनता दल युनायटेड पक्षासाठी आरक्षित सूचना. नवी मुंबईत सिडकोच्या घरांना किमती जाहीर नसतानाही नागरिकांची पसंती. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ. ऑक्टोबर महिन्यामध्ये केंद्र सरकारनं जीएसटी संकलन 9% वाढवून 1.87 लाख कोटींवर. बाजारामध्ये जीवघेणा वाढला. आता देवाणघेवाणच वाढल्यानं जीएसटी संकलनामध्ये वाढ झालेली आहे. वर्षभरात सोन्याच्या दरानं 41 वेळा उच्चांक गाठला. आतापर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 34% वाढ. राजगड तालुक्यातल्या निगडे मोसे येथील बाळगोपालांनी साकारली राजगड किल्ल्याची प्रतिकृती. किल्ल्याच्या सुबक कलात्मक प्रतिकृतीमधून मांडलाय राजगडच्या लढ्याचा इतिहास. पुणे स्टेशन परिसरात बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांच्या संख्येत वाढ झाली. अफवाच्या सव्वा भाडं सांगून प्रवाशांची आर्थिक लूट. प्रशासनाकडून दुर्लक्ष. भोर तालुक्यामधील रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वाठार या गावामध्ये दीपोत्सव साजरा. दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर दिवे आणि फुलांची आकर्षक आरास. दुचाकी वापरणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिकेत येताना देखील हेल्मेट घालावं. नियम न पाळणाऱ्यांना महापालिका आवारामध्ये प्रवेश न देण्याचा पिंपरी आयुक्त शेखर सिंह यांचे आदेश. आरटीई आणि प्रस्तावित राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरात शैक्षणिक कामकाजासाठी द्याव्या लागणाऱ्या एकूण तासांमध्ये वाढ झाली आहे. अंमलबजावणीसाठी आरटी किंवा धोरणामध्ये बदल करावा लागण्याची शक्यता. सोलापूरच्या करमाळ्यामधील जेऊर इथं हँडबॉल मैदानावर दिव्यांची रोषणाई. सर्व आजीमाजी खेळाडूंची उपस्थिती. बीडच्या केज तालुक्यामधील प्रतिदेहू तुकोबारा पावनधानमधून आता संस्थांमधून दीपोत्सव साजरा करण्यात आला. बळीराजा प्रति आता कृतज्ञता सोहळ्यानिमित्त तब्बल 24,000 दिव्यांची आरास करण्यात आली. नाशिकच्या तपोवनमध्ये प्रभू श्रीरामाच्या 70 फूट भव्य मूर्तीची दिवाळीनिमित्त आरती. मूर्तीच्या शेजारी रामभक्तांकडून दिव्यांची आकर्षक सजावट. रायगडच्या अलिबागमधील शहाबाजमध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा. गावातील तरुणांकडून 1111 दिव्यांची रोषणाई.
नाशिकमध्ये दिवाळीनिमित्त रेड्यांची मिरवणूक. रेड्यांच्या मिरवणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीची झलक. अनेकांनी आपल्या रेड्यावर मशाल आणि तुतारीचं चिन्ह रंगवलंय. डोंबिवलीच्या कोपर गावामध्ये लहान मुलांनी पन्हाळा आणि विशाल गाड्याची प्रतिकृती तयार केलेली आहे.